माती नमुना कसा घ्यावा याच्या संबंधी एक माहिती घेणार आहोत किंवा माहिती सांगणार आहोत. त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस भात शेती, नागली, भाजीपाला असे जे काही ॲन्युअल म्हणजे एका सीझनल पुरते जे पिकं करतो ना, त्याच्यासाठी आपण माती काय करतो, एक 30 सेंटीमीटरपर्यंत खोल घेतो. झिकझॅक पद्धतीने. समजा आता बजरंगचं वावर असं इकडे दाखव व्हिडिओवर, असं समजा असं वावर आहे, इथं भात शेती करतो तो, तर झिकझॅक पद्धतीने म्हणजे इथं घेतलं, झिक म्हणजे असं बघा, तिकडं तिकडं असं अशा टाईप घ्यायचं, इकडे घ्यायचं एक इकडं असं झिकझॅक पद्धतीने असे खड्डे घ्यायचे 30 फूट 30 सेंटीमीटर 3 इंच 30 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर तुमच्या जमिनीनुसार आहे. आता आपण खड्डे घ्यायचा आणि काय करतो, अशी सगळ्या बाजूची माती हे करतो आणि आपण समजा हे होतं द्या थोडं, हे होतो काय परत आपण असे इकडून तिकडून पाडून असं 1 किलोपर्यंत आपल्याला माती हे करायची. तर आपण घेतल्यानंतर तिथे काय करतो, आपण असं असे भाग करतो, असं अधिकचं चिन्ह काढतो, हे 2 भाग आपण काढून टाकतो विरुद्ध साईडचे, बरोबर. हे 2 घेतो. परत आपल्याला एक अर्धा किलो माती होईल, जी काय माती सॅम्पलला आपल्याला सफिशियंट राहील. परत हे 2 काढून टाकायचे. परत हे एकत्र करायचे. अर्धा किलो तर समजा आपली झाली. तर ही माती आपण सॉइल टेस्टिंगला तुमचे जे काही मुख्य मूलद्रव्य आहे, मायक्रो NPK, CAMG, सल्फर, मॅंगनीज जे काही घटक आपल्या कमी पडतात ना, ते आपण लॅबमध्ये टेस्ट करून तुमचा रिपोर्ट देऊ. हे झालं आपलं भात, भाजीपाला, नाचणी या पिकाचं. त्यानंतर आता फळ, आता बजरंगची फळपिके, इथं त्याला फळबाग लागवड करायची. तर त्यांनी किती सेंटीमीटरपर्यंत घ्यायचं खाली? 30, 60 आणि 90. 3 ठिकाणची माती 30 सेंटीमीटर झाली का थोडी माती घ्यायची. 60 सेंटीमीटर म्हणजे असं कडाकाडाची माती घ्यायची, म्हणजे सगळ्या थराची माती आली पाहिजे. त्याने आपल्याला कळणार त्याला दुखणं काय, त्याला आजार म्हणजे त्याला घटक कोणते कमी पडते माती. त्यामुळं अशा पद्धतीने आता आपण ज्यावेळेस आपल्या PDSM पंजाबराव देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आपण जे काय माती नमुने आता परत 500 करणार आहे. तर म्हणजे आता बाग असली लोकांच्या वेळेस आपण आंबा पीक दिलंय ना, त्यावेळेस ज्याची आंब्याची बाळबाग घेतलाय, तर तिने 3 ठिकाणची थोडी थोडी माती मी सांगितल्याप्रमाणे आपण घेतली. तसं हे करायचं. ज्याची भात शेती असेल त्यांनी 30 सेंटीमीटरची माती हे करून मी सांगितल्याप्रमाणे अर्धा किलो तरी माती द्या, आणि ते आपले चेक होईल. सगळ्यांनी असं एक ट्री झिकझॅक पद्धतीने फक्त घ्यायचं, म्हणजे असं एकाच इथलीच माती घेतली तर इथलीच येईल, असं म्हणजे इथून तिथं जायचं. आपल्या जमिनीच्या शेतातल्या 4 कोपऱ्यात म्हणजे एक कोपरा झेड काढायचा झेड.